नमस्कार मित्रांनो, वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या आठवड्यामध्ये येऊन पोहोचलाय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मोठं विधान केलं होतं। माझ्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असं अजिबात नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांच्या दोन नेत्यांची नावं घेत त्यांना थेट पाठिंबा दर्शवला आहे। आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंगळवारी झालेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं। तुम्हाला वाटत असेल उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय, पण माझ्या मनात तसं अजिबात नाही। तसं वेळ माझ्या डोक्यात असतं तर मी वर्षा निवासस्थान सोडून गेलोच नसतो। मला फक्त महाराष्ट्र वाचवायचा आहे। मला मुख्यमंत्री पदापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं प्रेम आहे। मी वर्षा बंगला एका मिनिटात आहे त्या कपड्यानिशी सोडला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे म्हणाले की शरद पवारांच्या जर जास्त जागा आल्या तर त्यांच्या मनात जर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा आणखी कुणाचं नाव असेल तर त्यांनी ते जाहीर करावं। काँग्रेसनेही जाहीर करावं, मी सुद्धा जाहीर करेन। विरोधकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की मला हे महाराष्ट्राचे लुटारू नको आहेत। त्यांनी माझ्या पाठीमध्ये वार केला, याचा मला राग आहे। याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचंय असा नाही, असं उद्धव ठाकरेंनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी आग्रही होते। ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या फॉर्म्युलामध्ये मित्रपक्षच एकमेकांचे उमेदवार पाडतात आणि पाडापाडी होते। त्यामुळे आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेस समोर जाहीर सभेतून केली होती। पण उद्धव ठाकरेंची ही मागणी शरद पवार आणि काँग्रेसकडून मान्य झाली नाही। त्यानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला सांगितला होता। निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांना मी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवायला सांगू आणि त्यांना पाठिंबा देऊ, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे, असं शरद पवार म्हणाले होते। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।